विधानसभा निवडणुकांसाठी अवघा 1.5 महिना आता राहिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर मवी आणि महायुतीचं जोरदार त्यांची तयारी सुरू झाली आहे। जागा वाटपासाठी महायुतीच्या नेत्यांना दिल्ली गाठावी लागते आणि यावरूनच ठाकरेंची शिवसेना नेहमीच एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा साधते। मात्र आता संजय राऊतही मवियातील जागा वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीवारी करणार आहेत आणि यावरून महायुतीने टीका करण्याची संधी साधली आहे। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या दिल्ली वारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोपांच्या फैरी रंगतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीवर टीका करणारे संजय राऊतच आता दिल्ली दरबारी धाव घेत आहेत। खासदार संजय राऊत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येतं। मात्र हीच संधी साधत भाजपा आमदार नितेश राणेंनी राऊतांवर निशाणा साधला। देखिए, मैं इस मामले में नहीं जा रहा हूँ, मैं कुछ और काम के लिए जा रहा हूँ, पार्टी का ही काम है इसलिए मैं जा रहा हूँ। लेकिन ये बात सही है कि हाईकमांड कांग्रेस का हो या किसी का हो, सबकी भूमिका ये है कि बहुत शांतिपूर्ण तरीके से संयम तरीके से ये सीट शेयरिंग का काम होना चाहिए। काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते हे कुचकामी आहेत, हे बिनकामी आहेत, म्हणूनच संजय राजाराम राऊतला तिथे जाऊन बोलायला लागतं। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं दिल्ली वाऱ्या करत असल्याचा आरोप केला जातो। विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते। त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली। आता संजय राऊतच जागा वाटपाबाबत चर्चेसाठी चालल्याने महायुतीला पुन्हा संधी मिळाली। संजय राऊतजी दिल्लीत गेलेत, चांगलं आहे ना, त्यांनी खडगेजींना गेल्यावर भेटणं ही किती चांगली गोष्ट आहे। म्हणजे ह्याच्यात तुम्ही बघता की किती चांगली सगळ्यांमध्ये चर्चा होती। महाविकास आघाडी असो वा महायुती, जागा वाटपाचं केंद्र आता दिल्लीत झालंय। त्यामुळे एकनाथ शिंदे असो वा उद्धव ठाकरे, दोन्ही नेत्यांना तिथंच जावं लागतंय। त्यामुळे कुणाची दिल्लीवारी आणि कुणाची लाचारी असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। पण हा मुद्दा फक्त इथेच संपत नाही, कारण या संदर्भातले आणखी काही मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या खास स्क्रीनवरती। थेट जाऊयात। मवियाची दिल्लीवरी आता कुणाची लाचारी हा मुद्दा आहे। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या जागा वाटपावरून ते आमने सामने आलेले आहेत। हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। काँग्रेसच मोठा भाऊ, लोकसभेनंतर नेत्यांचा दावा आहे आणि त्यामुळे जागा जास्त द्या अशी सुद्धा मागणी काँग्रेसची होते। विदर्भातील 45 जागांसह काँग्रेसची 120 जागांची मागणी आहे आणि या 120 जागांच्या काँग्रेसच्या मागणीमुळे महाविकास आघाडीसमोर प्रश्न आहे की मग उरणार किती आणि लढवणार किती। काँग्रेसचा मोठा भाऊ या भूमिकेवर ठाकरे शिवसेनेचा आक्षेप आहे। संजय राऊत आधीच म्हणालेले कोण धाकटा, कोण मधला, कोण अधला या गोष्टी ठरवून घ्या, याची ही वेळ नव्हे। मुंबईतल्या जागांवरून दोन्ही पक्षात वाद आहेत आणि तिढा सुटत नाहीये। मुंबईवरती शिवसेनेचा दावा आहे आणि काँग्रेस म्हणते आम्ही सुद्धा तेवढे सक्षम आहोत। आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही दोन्ही पक्षात मतभेद आहे। शिवसेनेनं सगळ्यात आधी म्हटलं की आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवूयात जेणेकरून एकमेकांच्या जागांची पाडापडी होणार नाही, पण काँग्रेसकडनं ते स्वीकारलं गेलेलं नाहीये। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत द वायरचे वरिष्ठ प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत अतुल होवाळे। अतुल, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजच्या या प्राईम बुलेटिनमध्ये। या महाविकास आघाडीतल्या वादांना दिल्लीवरनं तरी काही ब्रेक लागणार आहे का? दिल्लीमधून या घटनांकडे कसं बघितलं जात आहे? जसं प्रसन्न तुम्ही म्हणालात की 1.5 महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला वेध लागले ते निवडणुकीच। कारण ज्या पद्धतीनं लोकसभेनंतरच्या घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात की ठाकरेंच्या शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा लोकसभेला लढवल्या होत्या, पण त्याचा स्ट्राईक रेट जो होता तो या महाविकास आघाडीत सगळ्यात कमी राहिलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा। आणि काँग्रेसचा जर स्ट्राईक रेट बघायला गेलं तर नक्कीच तो त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे। त्यामुळे त्यांच्याकडे एक प्लस पॉईंट आहे की आमचा मुख्यमंत्री असावा, आम्ही सगळ्यात जास्त जागा या लढवणार आहोत। पण संजय राऊतांचं जे आजचं विधान आहे की आम्ही दिल्लीला येऊ आणि यावरती चर्चा करू, पण मला नाही असं वाटत की ज्या पद्धतीनं ज्या चर्चा चालल्या आहेत महाविकास आघाडीच्या की निवडणुकीच्या अगोदरच आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हवा आहे, तर आत्ताची सध्याची परिस्थिती लोकसभेची बघायला गेलं तर त्यावरून असं नाही वाटत की ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवतील। कारण दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे जर दौरे बघायला गेलं तर ते रोज एका जिल्ह्याचा दौरा करतात आणि ते पूर्णपणे पक्षाची बांधणी करतात। त्यामुळे पवारांचा सुद्धा छुपा का असेना पण पाठीमागून तरी त्यांचाही एक असं वाटतंय की त्यांचाही मतलब तेही स्वतः मुख्यमंत्री पदाच्या ह्याच्यावर त्यांचाही पक्ष दावा करू शकतो। तर तिन्ही पक्ष एक समान आहेत, पण मला नाही वाटत की निवडणुकीच्या अगोदर
काही चर्चा होतील महाविकास आघाडीच्या की आम्ही एक चेहरा मुख्यमंत्री पदाचा ते देऊ शकतील. आता सध्या तरी असं वाटतंय, पण ज्या पद्धतीने आता बोलणी होतात तर 1.5 महिना राहिलेला आहे. त्याच्या अगोदर काय असेल ते जागा वाटप दोन्ही पक्ष आहेत, महाविकास आघाडी आणि महायुती, याच्यावरती पूर्ण टोकाचं राजकारण आता पाहायला मिळणार आहे आणि टोकाचा संघर्षही होऊ शकतो. अतुल, पण माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की लोकसभेच्या वेळी ज्या सांगलीमध्ये शिवसेनेचा सरपंच सुद्धा नसताना तिकडे ती जागा सोडण्यात आली, त्यावेळी एक अंडरस्टँडिंग दाखवलं राहुल गांधींनी, कारण त्यांचं एक वेगळं लक्ष होतं. महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस या मूडमध्ये आहे का? 120 साधारणपणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडनं म्हटलं जाते आपण 120 जागा लढवल्या पाहिजेत. शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या, खास करून शिवसेनेच्या आग्रहापुढे यावेळी काँग्रेस झुकतेल असं वाटतं का? दिल्लीमध्ये त्याची हालचाल काय वाटते? काँग्रेस कोणत्या मूडमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत? हा खूप चांगला म्हणजे पॉइंट आहे की चर्चा करण्यासारखा. आता मला नाही वाटत की पर्सनली किंवा आता सध्यातल्या दिल्लीतल्या चर्चा जरी असतील तरी की काँग्रेस पाठीमागं माघार घेईल, कारण 2 राज्यांच्या सध्या निवडणुका आहेत ज्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा, त्याचाही प्रभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रभाव पडू शकतो. आणि मी कालच हरियाणावरून आलो, तिथं काँग्रेस चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते, त्यामुळे काँग्रेसकडे हाही प्लस पॉइंट आहे की आम्ही इकडे या राज्यात चांगलं केलेलं आहे, त्यामुळे दिल्लीवरनं नक्कीच प्रेशर असेल की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा आमचा असेल, अशी काँग्रेसची भूमिका असेल. त्यामुळे मला नाही वाटत की ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीच्या अगोदर तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळू शकेल. जे राऊत बोलतात की आम्ही तिकडे जाऊन चर्चा करू दिल्ली बारीत, पण ते निष्फळ आहे. म्हणजे असं नाही होऊ शकत की ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते बनवतील. आता सध्या तरी असं नाही वाटत. इनपुट्स तरी असे आहेत की सध्या ठाकरेंच्या नावावरती शिक्कामोर्तब नाही होऊ शकत. धन्यवाद अतुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत होते अतुल होवाळे, दिल्ली स्थित पत्रकार.